नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 यासाठी तयारी करणाऱ्या मित्रांकरिता आपण मराठी व्याकरण यावरील 30 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, 30 प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण आपण प्रत्येक प्रश्नांचं स्पष्टीकरण घेतले. उत्तर का आले ते आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. मित्रांनो, आज आपण या सेशनमध्ये जेवढे काही प्रश्न घेतलेले आहे TET 2013 यामधील प्रश्न घेतलेले आहेत. सर्व प्रश्न या ठिकाणी आपल्याला TET 2026 साठी उपयुक्त ठरणार आहेत. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आजच्या या सेशनचा 35 क्रमांकाचा प्रश्न आहे. काय दिलेला आहे बघा. महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखक कोणी केले आहेत? या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग तुम्हाला या PDF मध्ये मित्रांनो प्रश्न, उत्तर आणि स्पष्टीकरण हे एकत्रित पाहायला मिळणार आहेत, कारण आपल्याला या ठिकाणी सराव करायचा आहे आणि सुपरफास्ट सराव करायचा आहे मित्रांनो. ओके, मग ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला ही PDF मिळून जाईल. मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय पर्याय बी, विश्वास पाटील हे या ठिकाणी महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखक आहेत. आता या ठिकाणी इतर पर्याय सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर बघू शकता, पानिपत, संभाजी आणि महानायक या मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय ऐतिहासिक कादंबऱ्या प्रख्यात लेखक विश्वास पाटील यांनी लिहिल्या आहेत. कोणकोणते साहित्य लिहिलेले आहेत लक्षात ठेवा. पानिपत, संभाजी आणि महानायक. त्याच्यानंतर इतर पर्याय देखील आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. बघा, पर्याय ए मध्ये आहे रणजित देसाई. बघू शकता, हे प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या लक्षात ठेवा. स्वामी, श्रीमंत योगी. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पर्याय सी मध्ये शंकर पाटील आहे. हे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार आणि पटकथा लेखक होते. त्यांचे प्रसिद्ध चित्रपट लक्षात ठेवा. पिंजरा ही एक पटकथा त्यांनी लिहिलेली आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन चौथा दिला होता शिवाजी सावंत यांनी मृत्युंजयकार म्हणून प्रसिद्ध या शिवाजी सावंतला ओळखतात मित्रांनो. त्यांची कादंबरी लक्षात ठेवा, मृत्युंजय, छावा आणि युगंधर. ठीक आहे, हे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल मित्रांनो तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा. व्हिडिओची तुम्ही क्वालिटी वाढवू शकता. 720p मध्ये जर तुम्ही मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी गेली तर तुम्हाला स्पष्ट दिसेल. ठीक आहे, याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा. बघा काय दिले. प्रश्न असा केले की रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे, या वाक्याचा काळ ओळखा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले, रीती भूतकाळ. ओके, मग आता हे रीती भूतकाळाचं वाक्य काय आहे ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये समजून घ्यायचं आहे. बघा, भूतकाळात एखादी क्रिया वारंवार घडत असल्याचे दर्शविण्यासाठी क्रियापदाचे वाजत असे रूप वापरले जाते, त्याला रीती भूतकाळ असे म्हणतात. आता तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. रीती भूतकाळ हे का या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर जे इतर पर्याय होते ते या ठिकाणी बघू शकता. रीती वर्तमान काळ. मग रीती वर्तमान काळ म्हणजे काय? तर वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडण्याची रीत, जशी की तो रोज अभ्यास करत असतो, याला रीती वर्तमान काळ आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण रीती भविष्य काळ. मग रीती भविष्य काळाचा वाक्य हे कशा पद्धतीने ओळखायचं आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, तर भविष्य काळात एखादी क्रिया सतत घडत राहण्याची रीत म्हणजेच रीती भविष्य काळ होय. उदाहरणावरून समजून घ्या, तो रोज अभ्यास करत जाईल. हे काय आहे, तर रीती भविष्य काळाचं एक उदाहरण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अपूर्ण भूतकाळ. आता अपूर्ण भूतकाळ बद्दल आपल्याला बघायचं आहे की भूतकाळात क्रिया सुरू होती, पूर्ण झाली नव्हती, उदाहरणार्थ भोंगा वाजत होता, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता तुमचे डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. रीती वर्तमान काळ हे उदाहरणावरून बघितले, रीती भविष्य काळ बघितले आपण, अपूर्ण भूतकाळ सुद्धा बघितलंय मित्रांनो. ठीक आहे, हा सेशन खूप महत्त्वाचा आहे. आपले खूप सारे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. सोबतच मित्रांनो, आपल्याला 2013 या TET परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. ठीक आहे, याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा काय दिले. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार ओळखायचा होता मित्रांनो. आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये दिले, विद्यार्थी. आपला आशीर्वाद असावा हे कोणत्या वाक्याचा प्रकार आहे, तर विद्यार्थी वाक्याचा प्रकार आहे. मग स्पष्टीकरणामध्ये बघा, विद्यार्थी हे का आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, तर जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छेचा या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, जो क्रियापद आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने बोध होतो, असावा, करावा, यावा असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. ठीक आहे, मग इतर पर्यायामध्ये आपल्याला बघा काय दिले की संकेतार्थी वाक्य. मग हे कसे ओळखायचे, तर जर
तर चा भाव असतो या वाक्यामध्ये जर तरचा भाव असतो एक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ लक्षात ठेवा, जर पाऊस पडला तर पीक येईल. मग याच्यामध्ये जर आणि तरचा बोध झाला की नाही, जर व तरचा बोध झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा स्वार्थी वाक्य हे कसे ओळखायचे, तर क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो, दुसरा कोणताही अर्थ नसतो. उदाहरणावरून समजून घ्या, मी अभ्यास करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आज्ञार्थी वाक्य लक्षात ठेवा. आज्ञा, विनंती, उपदेश किंवा हुकूम याचा बोध होतो. उदाहरणार्थ तू अभ्यास कर. ठीक आहे. क्लिअर झाले. चला पुढचा प्रश्न क्रमांक 38 नंबरचा बघायचा आपल्याला. बघा मित्रांनो काय दिले, विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. मग विद्वान हा जो शब्द आहे हा तत्सम या प्रकारचा आहे. आपल्याला प्रश्नाचं उत्तर सी मध्ये दिले. स्पष्टीकरणावरून समजून घ्या की संस्कृत भाषेतील जे शब्द कोणत्याही बदलाशिवाय जसेच्या तसे मराठी भाषेत वापरले जातात त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. विद्वान हा मूळ संस्कृत शब्द आहे. लक्षात ठेवा, विद्वान हा मूळ संस्कृत शब्द आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इतर पर्याय बघायचे आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी इतर पर्यायामध्ये काय दिले, देशी शब्द हे महाराष्ट्रातील मूळ बोलीभाषेतील शब्द आहे जे संस्कृतमधून आलेले नाहीत. उदाहरणार्थ झाड, धोंडा, डोळा हे काय आहे, तर मूळ महाराष्ट्रातील बोलीभाषेमधील शब्द आहे. त्याच्यानंतर पर्याय आपल्याला या ठिकाणी कोणता दिलेला आहे, तर परभाषीय शब्द. मग इतर भाषांमधून जसे की इंग्रजी, फारसी, पोर्तुगीज हे मराठीत आलेले शब्द असतात. या ठिकाणी उदाहरणावरून समजून घ्या, टेबल, बटाटा, तारीख हे काय आहे, तर इतर भाषेतून आलेले शब्द आहे. यालाच आपण परभाषीय शब्द म्हणतोय. त्याच्यानंतरचा पर्याय बघा काय दिले, तद्भव शब्द. मग या तद्भव शब्दामध्ये संस्कृत भाषेमध्ये बदल होऊन मराठीत आलेले शब्द. उदाहरणार्थ दुग्ध पासून दूध, हस्त पासून हात, याला तद्भव शब्द म्हणतात. आता या ठिकाणी बघा मित्रांनो लक्षात ठेवा, देशी शब्दावरती प्रश्न आला तर तुम्ही इझिली उत्तर देऊ शकता. परभाषीय शब्द, तद्भव शब्द यावरती जर प्रश्न आले तर तुम्ही इझिली देऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही सेशनमध्ये तुम्हाला जर शिकायला मिळालं मित्रांनो तर तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतात. ठीक आहे. ठीक आहे. सर्व डाऊट क्लिअर झाले मित्रांनो तुमचे. चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा. बघा काय दिलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न असा केलाय मित्रांनो की सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा असा प्रश्न केले. वाक्य काय दिले तर बघू शकता, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले. आता हा प्रश्न कोणत्या प्रयोगाचा आहे किंवा हा वाक्य कोणत्या प्रयोगाचा आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय ए मध्ये दिले, भावकर्तरी. ओके. मग आता आपले जे डाऊट आहे ते या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला. ज्या वाक्यात क्रियापदाचा मूळ भाव किंवा अर्थ हाच त्याचा कर्ता असतो. उदाहरणार्थ लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला क्रियापदामध्ये अशा पद्धतीने उजाडले, मावळले, गडगडते अशा पद्धतीने दिसले तर तिथे भावकर्तरी प्रयोग किंवा अकर्तृक भावे प्रयोग असतो, हे एवढे लक्षात ठेवायचं आहे. आता इतर पर्यायाबद्दल आपल्याला या ठिकाणी थोडक्यात माहिती बघायची आहे. तर बघा मित्रांनो, भावे प्रयोग हे कसे ओळखणार, तर कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असतो. भावी प्रयोग ओळखताना लक्षात ठेवा, कर्ताला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी किंवा नपुंसकलिंगी असते. उदाहरणावरून समजून घ्या, रामाने रावणाला मारले. मग याच्यामध्ये कर्ता काय आहे, राम, याला प्रत्यय लागला ने. क्लिअर आहे, याला प्रत्यय लागला ने. त्याच्यानंतर कर्म काय आहे, रावणाला, तर या ठिकाणी कर्म रावण, याला प्रत्यय लागले ला. म्हणजे कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय लागलं म्हणजे भावी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढचा पर्याय बघा, कर्मणी प्रयोग. मग हे कसे ओळखणार, तर क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. उदाहरणावरून समजून घ्या, रामाने आंबा खाल्ला. ठीक आहे, क्लिअर झालं. चला पुढचा पर्याय बघायचा आपल्याला, कर्तरी प्रयोग. मग हे कसे ओळखणार, तर क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. मग या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय असतो का, तर नाही. तो आंबा खातो, ती आंबा खाते. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला या ठिकाणी जर भावी प्रयोगावरती प्रश्न विचारलं तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. म्हणून आपण या ठिकाणी सखोल विश्लेषण दिलेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सोबतच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. त्यासाठी मित्रांनो फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 40 नंबरचा बघा काय दिले. म, स, ज, स, त, त आणि त्याच्यानंतर आहे ग. हे कोणत्या वृत्ताचे गण आहे असा प्रश्न केले. मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये दिलेलं आहे की शार्दूल विक्रीडित, हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
मग आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, शार्दूल विक्रीडित हे 19 अक्षरी अक्षरगण वृत्त असून त्याच्या प्रत्येक चरणात म, स, ज, स, त, त, ग हे गण येतात आणि 12व्या अक्षरावर यती असतो. हे या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 41 नंबरचा बघा काय दिले, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय बी दिले, दुर्जन. या प्रश्नाचा पर्याय बीच हा का उत्तर आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये समजून जातं. मित्रांनो बघा काय दिले, तर दुष्काळ हा जो शब्द आहे हा दु अधिक काळ, निष्कारण म्हणजेच काय नि अधिक कारण, आणि निष्फळ म्हणजे नि अधिक फळ, हे तिन्ही शब्द विसर्ग म्हणजे श संधीचे नियम दर्शवतात. त्याच्यामध्ये तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील तर या ठिकाणी बघू शकता, दुष्काळ म्हणजे या ठिकाणी श, त्याच्यानंतर निष्कारण या ठिकाणी पण शचाच, या ठिकाणी निष्फळ म्हणजे श, या संधीचे नियम हे काय करतात, दर्शवतात. जिथे विसर्गाचा श होतो, लक्षात ठेवा इथे काय होतं, विसर्गाचा श झालेला आहे बघा. दुष्काळ, त्याच्यानंतर निष्कारण, त्याच्यानंतर निष्फळ, हे विसर्गाचा काय झालंय या ठिकाणी श झाला. या उलट जर बघितलं आपण तर दुर्जन चा दु अधिक जन म्हणजे विसर्ग कशाची कोणत्या संधीचा उदाहरण आहे हा, तर र या संधीचं उदाहरण आहे. त्यामुळे तो गटात बसत नाहीत. आता तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. बघा, दुष्काळचा या ठिकाणी शचा, या श संधीचा या ठिकाणी नियम पाळतोय बरोबर. त्याच्यानंतर निष्कारण याच्यामध्ये पण शचा, त्याच्यानंतर निष्फळचा ही शचा, याच्यामध्ये दुर्जनमध्ये कोणत्या संधीचा, तर र या संधीचा या ठिकाणी काय होतोय, तर नियम पाळतोय मित्रांनो, दर्शवतोय. ठीक आहे, क्लिअर झालंय. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 42 नंबरचा बघा काय दिले, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा दिलेला आहे की नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये दिले, मुडस. मग आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, तर स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की ज्येष्ठ साहित्यक डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्या मुडस 1976 या पहिल्या प्रसिद्ध कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. ओके, त्याच्यानंतर इतर पर्यायाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. राजधानी हा त्यांचा अत्यंत गाजलेला दीर्घकथा संग्रह आहे. त्याच्यानंतर पर्याय बघू शकता तुम्ही, गांधारीचे डोळे ही त्यांच्या मानवी मनाचा आणि सामाजिक वास्तवाचा वेध घेणारी प्रसिद्ध कादंबरी आहे. त्याच्यानंतरचा पर्याय ज्योतिपर्व हे त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर लिहिलेले चारित्रात्मक किंवा अनुवादित पुस्तक आहे. ठीक आहे, महत्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 43 नंबरचा बघायचा आपल्याला. बघा काय दिले, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. मग याच्यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले मित्रांनो, प्रतीक्षागृह हे अशुद्ध शब्द आहे. मग का अशुद्ध शब्द आहे, तर स्पष्टीकरणामध्ये बघा, मराठी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार प्रतीक्षा हा शब्द लिहिताना ती हा दीर्घ म्हणजे दुसरी विलांटी असावा लागतो. म्हणजे या ठिकाणी कशा पद्धतीने, तर प्रतीक्षा गृह अशा पद्धतीने असायला पाहिजे. त्यामुळे तो शुद्ध स्वरूप किंवा शुद्ध रूप प्रतीक्षागृह असे आहे. तर पर्याय बी मधील हे जे रूप आहे, हे रूप कसे आहे, तर अशुद्ध रूप आहे, लक्षात ठेवा. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. इतर पर्याय पण लक्षात ठेवा. नाविन्य अशा पद्धतीने असतोय, नाविन्य अशा पद्धतीने, परीक्षा आणि आध्यात्मिक. ठीक आहे, यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकते. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 44 नंबरचा बघा काय दिले, की जयंताने मध्येच विचारले कोण होते, या वाक्यातील किती विरामचिन्हे आली आहेत. म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला विरामचिन्हे बघायची आहे. तर कोणकोणते आहेत, तर बघू शकता तुम्ही, या वाक्यामध्ये 3 विरामचिन्हे आहेत. तर या वाक्यात एकूण 3 प्रकारची विरामचिन्हे वापरलेली आहेत. पहिले बघा, या ठिकाणी कोणत्या विरामचिन्हाचा वापर झालाय, तर पहिले झाले या ठिकाणी बघू शकता स्वल्पविराम, याला आपण स्वल्पविराम म्हणणार, स्वल्पविराम. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे एकेरी अवतरण चिन्ह, हे बघा या ठिकाणी हे एकेरी अवतरण चिन्ह दिसतोय तुम्हाला बरोबर. हे आहे एकेरी अवतरण चिन्ह. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे ते म्हणजे प्रश्नार्थक. ठीक आहे, म्हणजे प्रश्नचिन्हाचा वापर झाला. अशा पद्धतीने 3 विरामचिन्ह या वाक्यामध्ये आलेली आहेत. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 45 नंबरचा बघा काय दिले, पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. म्हणजे अश्वचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखायचा होता. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये दिले, शाखामृग. हे जे आहे अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. मग अश्व म्हणजे काय, तर अश्व म्हणजे मित्रांनो घोडा.
ठीक आहे. अश्व म्हणजे काय, तर अश्व म्हणजे घोडा, लक्षात ठेवा. मग या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा होता. मग वारू, हय आणि तुरुंग हे तिन्ही शब्द घोड्याचे समानार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवा. या उलट शाखामृग हा शब्द माकड किंवा वानर या प्राण्यासाठी वापरला जातो. शाखामृग हे कशासाठी, वानर किंवा माकड याच्यासाठी वापरला जातो. मग हे यामुळे समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे, तर शाखामृग आहे. अश्व हा या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, घोडा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 46 नंबरचा बघा काय दिले. जहाल या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द ओळखा. जहालचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय सी मध्ये मवाळ. मग आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले की जहाल म्हणजे काय, तर तीव्र, कडक किंवा जळजळीत. म्हणजे जहाल या शब्दाचा अर्थ काय होतोय, तर तीव्र किंवा कडक किंवा जळजळीत. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जहालचा विचार त्याचा थेट विरुद्धार्थी शब्द मवाळ असेल. मवाळ म्हणजे मित्रांनो नरम, मऊ किंवा शांत विचार. काय, नरम, मऊ किंवा शांत विचार असा होतो. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाची पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय दिले. आता या ठिकाणी तुम्हाला थोडंसं खूप डिटेलमध्ये किंवा बोर झाल्यासारखं वाटत असेल, परंतु हे महत्त्वाचे आपण या ठिकाणी घेतलेले आहे. तुम्हाला वाटत असेल की खूपच बोर होते, पण बोर नाही मित्रांनो. याच्यामध्ये जेवढी माहिती आपल्याला देता येते तेवढी माहिती आपण या सेशनमध्ये दिलेली आहे. पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी क्लिअर केलेला आहे, कारण या बेसिसवरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. आता तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, आपली जी TETची एक्झाम होणार आहे ते IBPS पॅटर्ननुसार होणार आहेत. IBPS पॅटर्ननुसार. ठीक आहे, तुम्ही न्यूजमध्ये बघत असाल IBPS पॅटर्ननुसार TETची एक्झाम होणार आहेत. तर आता तुम्ही विचार करू शकत नाहीत की IBPS कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात किंवा विचारले जातात. मित्रांनो, IBPS हे डिटेलमध्ये प्रश्न विचारते आणि आपल्याला जेवढं काही डिटेलमध्ये शिकता येईल तेवढं डिटेलमध्ये शिकून घ्या, कारण परीक्षेला वेळ कमी आहे आणि सोबतच IBPS पॅटर्न म्हणजे सोपं नाही मित्रांनो. खूप डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणूनच आपण या ठिकाणी पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी आपल्या या सेशनमध्ये आपण घेतलेले आहेत. म्हणजे तुमचे डाऊटच राहणार नाहीत मित्रांनो. प्रत्येक प्रश्नांचं विश्लेषण, त्याच्यानंतर इतर पर्यायाबद्दल स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहेत. त्याकरिता मित्रांनो, तुम्हाला जर TET पास करायचं असेल तर अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकावं लागेल. बघा मित्रांनो, प्रश्न काय दिले. पुढील मन पूर्ण करा. पदरी पडले जोड, हसून केले गोड. हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिले. पदरी पडले जोड, हसून केले गोड ही मराठीतील एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे. याचा अर्थ काय आहे, लक्षात ठेवा. एखादी नावडी किंवा त्रासदायक गोष्ट अथवा परिस्थिती अपरिहार्य म्हणून स्वीकारली लागणे, ती तक्रार न करता आनंदाने निभावून घेणे, हे या ठिकाणी पदरी पडले जोड, हसून केले गोड या म्हणीचा काय आहे, तर अर्थ आहे. ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 48 नंबरचा बघा. महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले, बहुव्रीही समास. म्हणजे या समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे नाहीत, परंतु त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्या समासाला काय म्हणतात, बहुव्रीही समास म्हणतात. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले. ज्या समासात दोन्ही पद मुख्य नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो. उदाहरणार्थ निळकंठ. निळा आहे कंठ, ज्याचा असा तो म्हणजेच महादेव. ठीक आहे. अव्ययीभाव समास. आता इतर पर्याय बघायचा आपल्याला. अव्ययीभाव समास यामध्ये पहिले पद काय असते, महत्त्वाचे आहे, प्रधान असते आणि तो शब्द वाक्यात क्रियाविशेषण सारखा काम करतो. आता उदाहरणावरून समजून घ्या. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. त्याच्यानंतर तिसरा पर्याय बघा, द्वंद्व समास होता. यात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाची असतात. उदाहरणार्थ आई बाप, आई आणि बाप, आई आणि वडील. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा पर्याय तत्पुरुष समास. यामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. उदाहरणावरून समजून घ्या. राजपुत्र, राजाचा पुत्र. म्हणजे याच्यामध्ये दुसरा जो पद आहे तो महत्त्वाचा आहे, राजाचा पुत्र. म्हणजे या ठिकाणी तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. अच्छा, या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.